आजची बातमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। मानखुर्दमध्ये 3 माळ्याचं बांधकाम कोसळलेलं आहे। दरम्यान ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची आता प्राथमिक माहिती मिळते। एनडीआरएफ अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। स्थानिक नगरसेवक नवनाथ बनही घटनास्थळी पोहोचलेत। मदत कार्य युद्ध पातळीवर सध्या या ठिकाणी सुरू आहे। आपण सध्याची दृश्य पाहतोय। रेस्क्यूसाठी सध्या मदत केली जाते। मानखुर्दमध्ये 3 माळ्याचं बांधकाम कोसळलेलं आहे। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळते। दरम्यान एनडीआरएफ आणि अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांच्याकडून रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे। शिवाय स्थानिक नगरसेवक नवनाथ बन हे सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। सध्या आपण पाहतोय मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडत आहेत। तर दुसरीकडे आता हे बांधकाम सुद्धा कोसळलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मदत कार्य सध्या सुरू आहे। रेस्क्यूसाठी एनडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। दरम्यान 3 जण या ठिकाणी अडकल्याची माहिती सध्या मिळते। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची सध्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान अग्निशमन दल आणि यासह एनडीआरएफ कडून मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। मानखुर्द मधली ही दृश्य आपण पाहतोय। 3 मजली बांधकाम या ठिकाणी कोसळलेलं आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना खरं तर या सगळ्या गोष्टींवर करणं अतिशय गरजेचं आहे। धोधो कोसळतो आहे आणि एकीकडे झाडं कोसळण्याच्या सुद्धा घटना घडत आहेत। बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झालेली आहे। त्यामध्ये मुंबईतच 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि आता आणखी एक ही धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेलं आहे आणि 3 जण या ठिकाणी अडकल्याची आता प्राथमिक माहिती मिळते। रेस्क्यूसाठी त्या ठिकाणी एनडीआरएफ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, काय अधिकची माहिती त्या ठिकाणची? सध्या मानखुर्दमध्ये 3 माळ्याचं बांधकाम कोसळल्याची माहिती मिळते। ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सध्या अग्निशामक दल जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं आणि रेस्क्यूचं म्हणजे बचावाचं कार्य जे आहे ते सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। मानखुर्दमधली ही आत्ताची ही ताजी घटना आपल्याला म्हणावी लागेल। आपल्याला माहिती आहे की सकाळी देखील गोरेगाव आणि कुर्ल्यामध्ये झाड पडून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। हा खरं म्हणजे हा पूर्ण पावसाळा जो आहे तो मुंबईकरांसाठी मृत्यू घेऊन खरं येतोय का, अशी एक चर्चा सध्या मुंबईमध्ये सुरू झालेली आहे। कुर्ला आणि गोरेगावची घटना ताजी असतानाच आता संध्याकाळी देखील मानखुर्दमध्ये बांधकाम कोसळल्याने त्याच्यामध्ये 3 जण अडकल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। नक्कीच धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।